हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, दंडवत प्रणाम. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओज येते सारखं तोंडामध्ये. तर आज आहे होळी आणि होळीच्या तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून, आमच्या सगळ्या परिवाराकडून होळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर प्रियांला सुट्टी आहे, त्याची एक्झाम चालू आहे ना, तर आज सुट्टी आहे त्याला. आणि आता उद्या तर रंगपंचमी आहे, त्याच्यामुळे उद्याची पण सुट्टी असणार आहे त्याला. आणि परवाला मग त्याचा सॅटर्डेला पेपर असणार. असे 2 झालेत. आता एक पुढचा आता कोणचा आहे? एकचा आहे पेपर, कम्प्युटरचा आहे. तर चला आजचा व्हिडिओ बघा. आणि आज ना पूर्णाचा स्वयंपाक पण करायचा आहे होळीला. आजचा पण एका दिवशी 2 आहेत का? छोटे छोटे कम्प्युटरचा 50 मार्कचा आणि आर्टचा 20 मार्कचा. बरं. तर म्हणजे इतके दिवस झाला ना मला व्हिडिओ थोडंसं करायचं म्हणलं ना, कंटाळाच यायला. कारण की तब्येत पण बरोबर नाही आणि सारखं ना मला कुठे ना कुठे तरी काही ना कारणामुळे बाहेर जावं लागतंय. मग कुठं बाहेर जायचं असलं ना, मग काही टॉपिक असतात व्हिडिओ करण्यासाठी, सारखे काही नसतात. त्याच्यामुळे मग ते व्हिडिओ पण कंप्लीट होत नाही. आणि सध्या चॅनलवरती व्यवस्थित काही व्हिडिओ पडतच नाहीत. त्याच्यामुळे म्हणलं चला आजचा आपला दिवस आहे, मला कुठे जायचं पण नाही. आणि आज होळी आहे, सो होळीनिमित्त स्वयंपाक वगैरे करणार आहे. आजचा व्हिडिओ कंटिन्यू असाच बघा. बाकी मग काही याचे पण आहेत प्रमोशनचे व्हिडिओ, ते पण पेंडिंग इतके राहिलेत ना, करणं टाईमच होईना, मिळालं झाला करायला. त्यांचं ते कसं असतं की व्हिडिओ करून पाठवावं लागतं पटकन, त्यांचे करेक्शन वगैरे असतात. परत 1-2 दिवस त्याला लागतात आणि नंतर मग दुसरं आपलं जे रेग्युलर व्हिडिओ होईल त्याच्यामध्ये मग ते टाकावं लागतो. किंवा मग काही प्रोडक्ट असे असतात जे की डेलीच्या ब्लॉगमध्येच कंटिन्यू त्याच ब्लॉगमध्ये ते प्रमोशन झालं पाहिजे. सो असे काय असते. सो चला आजचा व्हिडिओ बघा असंच कंटिन्यू. प्रक्षिता गेलेली आहे शाळेत, ती येईल आता थोड्या वेळामध्ये. आणि आता लागते मी कामाला, एक व्हिडिओ शूट करायचं ते करून घेते. पुरण बनवण्यासाठी इथे डाळ जी आहे कुकरमध्ये लावली होती. त्याच्यानंतर मसाला बघितला, काळा मसाला आमटीसाठी लागते ना, तर मसालाच नव्हता. मग काय जेवढे मसाल्याचे जे पदार्थ होते ते सगळे एकत्र केले आणि इन्स्टंटवाला मसाला बनवून घेतला. सगळे एकत्र करूनच भाजून घेतला, नाहीतर मग वेगवेगळे करून भाजत असते मी. लहानच आली थोडी, छोटी आली. तू म्हणला ना मला पेचकारी नव्हती पाहिजे, कशाला घेऊन आला? मला दूध घेऊन काय करायला आलं की लावून काय करायला बघू दे. काय आहे त्याच्यात नेमकं? आहे काय लिटर? ते तसंच असतंय, खराबच होते ते सगळं. चला ना बघू दे बरं. चालायचं कशाला चालली आता? भैयाची खराब झाली तर भैयाला आणून तू त्याच्यासारखी मग एवढी मोठी आहे का फायदा? ते काय घेऊन जाय ना, ठुन बनायली 2-3 दिली काय माहिती. सुरत 200-150ला म्हणले, त्याच्या 200 रुपये किंमत आहे. तू नको जाऊ, घरा नाही तर काय. तर प्रियान प्रक्षितासाठी ना कलर घेऊन आले होते आणि प्रियांची जी पिचकारी आहे ना ती खराब झाली, म्हणजे खराब निघाली, चाललीच नाही बिलकुल. ते आता रिटर्न करायला गेलेत. मागच्या वेळेस पण म्हणजे ते प्लास्टिक असते ना, ते डुप्लिकेटच असते. 1-2 वेळेस तसंच झालं बघा. मागच्या वेळेस पण 2-3 पिचकाऱ्या प्रक्षिताच्या खराब झाल्या होत्या आणि आता ह्या वेळेस प्रियांच्या. तर रिटर्न करायला गेलेत मामा. आणि स्वयंपाक जे आहे इकडं झालाय, फक्त पुरणाच्या पोळ्या ते राहिल्यात. तर पुरण झालंय, नाही भाजी पाहिजे वाटते. आमटीला कट नाही, याच्यात भात आहे ना. तर स्वयंपाक हे सगळं झालं की मग देवाला उपार दाखवून घ्यायचा, त्याच्यानंतर मग जेवण. पण त्याच्या अगोदर ना इथं कॉलनीमध्ये होळी आहे. सो आता बघूया इथलची कशी असते. तर पहिल्यांदाच जाण्याचा योग यायला, कारण आमच्या तिकडं होत होती पण प्रत्येकाच्या घरासमोर. इथं पण तसंच आहे, प्रत्येकाच्या घरासमोर ज्याची त्याची झालेली आहे होळी. पण आता ना इकडं कॉलनीची अशी म्हणजे सगळ्यांची मिळून आहे तिकडं जायचं आहे मला. आता सिंपल अशी रेडी होते. आता मी रेडी झालेली आहे आणि आता जाते लगेच. आमच्या आता काय होळी हे नसते, फक्त स्वयंपाक वगैरे करायचा पूर्णाचा, जसं की मी प्रत्येक वेळेस सांगत असते. देवाला उपार दाखवायचा, बस एवढंच. म्हणजे ते गौऱ्या वगैरे आणून होळी ही करत नाहीत. आईच्या इकडे करत होते,
तर चला म्हणलं आता इथं जाऊया, आहे तर कार्यक्रम ते आपण बघूया. अलीकडा सरक प्रक्षिता, त्याची पॅकेजिंग बघ ना किती अशी म्हणजे छोटी दिसायला वाटायली का, आधी छोटीच आहे काय की त्याच्यात पॅकेजिंग छोटी वाटायली म्हणलं, वाटायली का आधी छोटीच आहे काय की. ओपन कर ना. फ्लो स्लीप कॅप्सूल मॅट्रेस हे का नाही, चल कर व्यवस्थित. तिथून नाही, त्याला लॉक असते रे. अरे तुला बाहेर नाही काढता यायची रे. हां तू धर हातामध्ये मोबाईल. हां तू तर स्ट्रॉंग गर्ल. सरक प्रक्षिता. छोटी आहे हो तशीच दिसायली का. प्रिया नाही येत तुला, थांब मी काढते तुझं. गादीला वाढ बनायची, त्याच्यामध्ये काहीतरी आलंय ना. हां ते दाखवायचं, थांब नंतर बघत प्रक्षिता ते. चटई नाही सरक आता, सरक प्रिया सुधर हातामध्ये. आता तर याची पॅकेजिंग तुम्ही बघू शकता किती छोटी केली होती तर, आणि जेव्हा ओपन केली तेव्हा लक्षात आलं की नाही ही मोठी आहे म्हणून, कारण की ही तिच्या प्रॉपर शेपमध्ये आलेली होती आणि काहीच कुठे डॅमेज वगैरे झालं नाही. इतकं तिला टाईट पॅक केलं होतं तरी पण. सॉफ्ट आहे. इकडंच ठेवून किंग साईज वाणी ना. बघ ना त्याची साईज वाटला छोटीच काय की पॅकिंगची. कोणा कलर खेळा ड्रेसला लागला का युनिफॉर्म लागला. हां कोणा कोण लावलं व्हॅन मध्ये, कोण लावलं. होय तिला किती उड्या म्हणणार. तर आता ह्या मॅट्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं ना, खूप जास्त कम्फर्टेबल मॅट्रेस आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि क्वालिटी तर बघायचंच काम नाही. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, लेडीजला आपल्यासारख्या हां तू उडीच खाय कधीची ती मॅट्रेस हे केलीला तेव्हापासून सारखं याच्यावरच झोपायचं आणि याच्यावरच उड्या मारायचं असं चालू आहे दोघांचं पण. हे बघ त्यांना एकदम असं ते ट्रॅम्पोलिंगवर जम्प करतात ना तसंच वाटायला याच्यावरती. आणि बऱ्याचदा म्हणजे कसं आपल्यासारख्या लेडीजला ना थोडंसं काम वगैरे करून बॅक पेन बऱ्याच प्रमाणात होतं, मला तरी होते बघा. आणि ज्यांचं पेन म्हणजे सी सेक्शन झाले ना त्यांना तर बॅक पेनचा थोडासा प्रॉब्लेम असतेच, आणि माझं पण तेच आहे, माझं पण सी सेक्शन झालेलं आहे. सो त्याच्यामुळे ना ही जी गोष्ट आहे ती मला पाहिजेच होती. ही मॅट्रेस एकदम कम्फर्टेबल आहे, छान झोप आहे त्याच्यावरती. एकदा झोपलं ना सकाळी लवकर उठायची इच्छाच होत नाही. झोप जर का आपली पूर्ण झाली ना, झोप पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. झोप पूर्ण झाली तर सगळे प्रॉब्लेम जे आहेत आपले छोटे छोटे सॉल्व्ह होतात. जसं की बघा चेहरा जो थोडा आपला म्हणजे ग्लो करतो ना, व्यवस्थित झोप झाली तरच करतो, नाहीतर मग डार्क सर्कल होणं, व्यवस्थित झोप नाही झाल्यावर बरेच असे काही प्रॉब्लेम असतात. ते झोप जर का पूर्ण नाही झाली तर ते होतात, आणि दिवस पण आपला व्यवस्थित जात नाही झोप नाही झाल्यावर. आणि जेव्हापासून ही मी मॅट्रेस वापरते ना तेव्हापासून माझी झोप एकदम व्यवस्थित होते आणि दिवसही माझा एकदम छान प्रॉपर जातो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर ही फ्लोची ॲर्गो मॅट्रेस आहे, जे ॲलोवेराने इन्फेसाइज झालेली आहे. आणि आता ॲलोवेरा म्हणलं की आपल्याला किती फायदे भेटतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, आणि आपल्या बॉडीला जे आहे ते फुल हायड्रेटसुद्धा ठेवते. आणि या मॅट्रेसचा जो फोम आहे तो खूपच भारी आहे, स्पेशल मेमरी फोम आहे याचा. सोबतच या मॅट्रेसमधला सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे मला तरी आवडलेला तो म्हणजे की ही जी मॅट्रेस आहे ना ती मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजीने बनलेली आहे, ज्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे मी साईडला पाण्याने भरलेला ग्लास ठेवला आहे. प्रक्षिता एका साईडला इथे जम्प करते तरीसुद्धा ते पाणी जे आहे म्हणजे ग्लास बिलकुल सांडणार वगैरे नाही. म्हणजे आपण किती कम्फर्टेबल याच्यावरती झोपू शकतो बघा. जर का तुम्हाला एखादा छोटा बेबी असेल त्याच्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही किंवा तुमच्यामुळे त्याला डिस्टर्ब होणार नाही, अशा पद्धतीची ही मॅट्रेस आहे.
सोबतच तुम्ही याचा 100 दिवसापर्यंत वापर करून मध्येच तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम वाटला तर रिटर्नसुद्धा करू शकता आणि 100% याचा रिफंडसुद्धा तुम्हाला भेटून जाईल. त्याचनंतर 10 वर्ष याची वॉरंटीसुद्धा आहे. तुम्हाला पण एकदम शांत आणि सुखाची झोप पाहिजे का, तर ही मॅट्रेस घेण्यासाठी मी याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्कीच तुम्ही बघू शकता. तुमचे भलतेच नखरे चाललेत रे. आता झोपून टीव्ही बघायची तुम्हाला. तोंडातला हात काढते. आता गाणं कोणतं बोलायला पण नाही ते छाव संभाजी महाराजाचं म्हण. तर आता ह्या नवीन कॉलनीमधला आमचा हा नवीन अनुभव आहे, कारण की आम्ही जिकडे राहत होतो ना अगोदर तिथे असं काही नव्हतं की सगळ्या बायका वगैरे एकत्र येतील, म्हणजे कॉलनीची जी होळी असते ना एकत्र पेटवतात ती. सो हे असं सगळं काही नव्हतं. मंदिराच्या समोर वगैरे असं करायचे तिकडे पण असं बायका जायचं असं काही नव्हतं. असेल बी कदाचित, पण आम्ही कधी तसं गेलो नव्हतो. हे फर्स्ट वेळेस होती माझी तरी, आणि खूप चांगलं म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होतं. मला आवडलं हे सगळं. सगळ्याजणी ताट वगैरे घेऊन आल्या होत्या, होळीची सगळी पूजा वगैरे केली, पण मी थोडंसं मिस केलं हे सगळं. मी थोडी लेट आले. तर मग थोडा वेळ बसून दुसऱ्या दिवशी आता रंगपंचमीची सगळी प्लॅनिंग चालू होती, कसं काय करायचं म्हणून. सगळ्यांनी रेडी होऊन पटकन यायचं असं सांगत होत्या. सो मला पण ते उद्याचा एक्सपिरियन्स. आम्ही जिकडे अगोदर राहायचो ना तिकडे फक्त थोडासा 1-2 वेळेस रंग लावायला गेलो असलो आम्ही, ते पण नातेवाईकांच्या घरी. जास्त करून बायकांना दारच लावून बसायच्या, कोणी लावूच द्यायच्या नाही, आणि आम्ही पण जास्त कुठे जात नव्हतो. पण इथं सगळ्याच जणी खूप छान सेलिब्रेट करतात म्हणे. सो त्याचा पण फुल व्लॉग उद्या नक्कीच येईल, तो पण तुम्ही नक्की बघा की आम्ही कसा रंग वगैरे खेळलाय म्हणून. तर घरी आले. मी जायच्या अगोदरच होळी जी आहे ते पेटलेली होती आणि कलरही पण लावले थोडं थोडं बघा. सो मस्त वाटलं. मस्त एन्जॉय करतात त्यांच्या जे बायका आहेत ना सगळ्यात मस्त एन्जॉय करतात. उद्या पण मला छान होळी मी खेळतात. तर माझ्या आईकडे ना हाजरपंत असताना महानुभाव पंत, तर मला एवढं काही अवघड नसतं गेलं, आणि लग्नाच्या नंतर हा महानुभाव पंत भेटला मला. आणि मग त्याच्यामुळे ना हे जे सणवार आहेत मी सगळे खूप मिस करते, कारण की आईच्या इकडे ह्या सगळ्या गोष्टी होतात, होळी वगैरे आणखीन बरेच सण सगळे सेलिब्रेट केले जातात. ते मी अनुभवलेले पण आहेत, मस्त एन्जॉय पण केलेले आहेत. पण इथं आल्याच्या नंतर थोडंसं ते कुठंतरी मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी इथे का नसतील म्हणून, आणि मी ते बऱ्याच गोष्टी मिस करते. आणि थोडंसं कुठंतरी मला वाटतं पण ते की इकडे पण सेम तसंच असायला पाहिजे होतं, किंवा मग आमच्या इकडे पण अगोदरपासून महानुभाव पंत असायला पाहिजे होता, म्हणजे माझ्या माहेरी पण असायला पाहिजे होता, म्हणजे मला काहीच वाटलं नसतं या गोष्टींचं. चला असा गेला मग आजचा दिवस. देवाला उपारे दाखवला, जेवण केले, सगळं आता आवरून झाले. आता राहिलेले आहेत भांडे ह्या साईडला बघा. तर तेवढं भांड्याचं जे राड आहे ते सगळं आवरून घेते आणि आजचा व्हिडिओ मग इथेच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात, बघूयात आता रंगपंचमी जे आहेत, म्हणजे रंग ह्या साईड इकडं आलो तर आम्ही ते खेळायला, म्हणजे खेळणं होतात का नाही की भेटतात का नाही, म्हणजे त्या साईडला आम्ही तिकडे राहत होतो ना, जास्त नाही खेळायचो नाहीच आम्ही जास्त करून. नाहीच उगं एखादे लेकर वगैरे आले तरच मग ते कलर वगैरे लावायचे, नाही तर जास्त असं एन्जॉय नव्हतो करत आम्ही रंगपंचमीला. इकडं बघूया आता, कारण की इथलच्या ज्या बायका आहेत ना त्यांनी म्हणल्यात की आम्ही सगळेजण खेळतात म्हणून. तर आल्या कोणी तर बघूया, नाहीतर मग घरातच राहायचं, नाही तर बाहेर आम्ही जास्त जात नाही. सो चला मग व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी रंगपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा. बाय.